बनवत असतो. अर्जुन शेडलोरींच्या नेतृत्वाखाली यावर्षी हा मेळावा होत आहे आणि ते अत्यंत हिरिरीने भाग घेत असतात आणि प्रत्येक माणसाची आलेल्या माणसाची विचारपूस केली जाते. प्रत्येक माणसाला फॉर्म दिला जातो. त्या फॉर्ममध्ये त्यांची माहिती भरून घेतली जाते आणि त्या माहितीचं आम्ही संकलन करतो. गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही एक पुस्तिका सुद्धा प्रकाशित करीत होतो. परंतु पुस्तिका प्रकाशित करणे खर्चिक आणि खूप मोठा टाईम त्यामध्ये कार्यकर्त्यांना द्यावा लागतो, कारण त्याच्यामध्ये खूप छोट्या मोठ्या चुका जर झाल्या तर आलेली लोक आम्हाला कार्यकर्त्यांना दोष देत असतात. म्हणून आम्ही त्याचं सुधारणा केलेली आहे आणि या इन्फॉर्मेशनच्या जगामध्ये PDF च्या स्वरूपामध्ये आता मोबाईलच्याद्वारे PDF च्या स्वरूपामध्ये आम्ही संपूर्ण ती माहिती मोबाईल नंबरसह बरेच वधूवर सूचक मंडळ जे असतात ती वधूवरांचे मोबाईल नंबर पालकांचे देत नाही. परंतु आम्ही कोणताही आडपडदा न ठेवता, कारण सर्व सामाजिकदृष्ट्या हे काम आम्ही करीत असल्यामुळं सर्वांचे मोबाईल नंबर त्या PDF मध्ये टाकलेले असतात आणि ते मोबाईल नंबरसह आम्ही संपूर्ण माहिती प्रत्येक माणसाला, जो माणूस या ठिकाणी आलेला आहे, ज्याने आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेले आहे, त्याला PDF च्या स्वरूपामध्ये त्याची संपूर्ण माहिती आम्ही पाठवण्याची व्यवस्था केली असते. या आजकालचा जो समाज आहे तो समाज एका विशिष्ट ध्येयाने चाललेला आहे. मग आपल्या शेजारच्याने जर साखरपुड्याला 4,000 लोक बोलवले असतील तर माझ्या मुलं मुलीच्या साखरपुड्याला जास्त लोक कशी येतील? आणि असं एक स्पर्धा लागलेली आहे लोकांच्या मध्ये आणि कर्जबाजारी होत चाललेला आहे. बहुजन समाज हा कर्जबाजारी होत चाललेला आहे. त्याला कुठेतरी वाट मिळाली पाहिजे, त्याला कुठेतरी रिलीफ मिळाला पाहिजे. हा एक चांगला उद्देश डोळ्यापुढे ठेवून आमच्या मंडळाच्या अध्यक्ष राजू शेठ धुमडकर यांनी एक योजना सांगितलेली की सत्यशोधक पद्धतीने महात्मा फुलेंनी 1874 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्या सत्यशोधक पद्धतीने जे मंडळी लग्न करतील त्याचा बराचसा खर्चाचा भाग अध्यक्ष, सचिव अर्जुनराव गोरे आणि आम्ही सर्व मंडळी आम्ही सगळ्यांनी उचलायचं ठरवलेलं आहे. आजपर्यंत असं एक लग्न परवा दिवशी 2 दिवसापूर्वी या ठिकाणी झालं, अर्थात त्याचा खर्च आम्ही केलेला नाही. परंतु आमच्या मंडळाच्या एक संचालिका मंगलताई शिवकरी यांच्या मुलीचा विवाह सत्यशोधक पद्धतीने आम्ही 16/2/2025 रोजी या ठिकाणी साजरा केला आणि चाकणमध्ये तो 50वा विवाह होता सत्यशोधक पद्धतीने झाला. पहिला विवाह 2019 साली हॉटेल मोनिका येथे मी स्वतः तुकाराम कांडगे मी स्वतःचा स्पॉन्सर केला होता. लग्नाचा सोहळ्याचा खर्च मी स्वतः केला होता. तो 2019 साली आम्ही पहिला विवाह केला आणि 50वा विवाह सुद्धा सत्यशोधक पद्धतीने चाकणला साजरा केला आणि आमच्या अध्यक्ष आणि सचिवांनी आजही जाहीर केलेले सत्यशोधक पद्धतीने जर कोणी विवाह करणार असेल तर हे सावता माळी वधूवर सूचक मंडळ आमचे सर्व सहकारी आणि चाकण ग्रामस्थ आम्ही त्या लग्नाला निश्चितप्रमाणे मोठ्या प्रमाणात सहकार्य करू अशी आमच्या मंडळाची एक भूमिका आहे. आपण सर्वजण आपल्या घरातील उपवर मुला मुलींना घेऊन यावं आणि आमचा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं अशी संत सावता माळी वधूवर सूचक मंडळाचे अध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष अर्जुनराव गोरे या सर्वांच्या वतीने मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय ज्योती, जय क्रांती. जय ज्योती, जय क्रांती. काढ